नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे सर्वोदय अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आणि आज आपण अशा मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत की ज्या मुद्द्यावरती आयोगाने काल ऑफिशियल नोटिफिकेशन सोडलेलं आहे. आयोगाने काल 2025च्या अनुषंगाने राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह होणार की नाही याच्यावरती कन्फर्म शिक्कामोर्तब केलाय. म्हणजे आयोगाने काल सिलेबस कशा स्वरूपाचा असला पाहिजे, प्रश्नपत्रिकांचं स्वरूप कसं असलं पाहिजे याच्यावरती काल नोटिफिकेशन सोडलेलं आहे. आता याच्यावरती आपण वन बाय वन करून कोणते सब्जेक्ट असणार आहेत, कोणत्या पेपरमध्ये कोणता सब्जेक्ट असेल, एकूण किती प्रश्नपत्रिका असतील म्हणजे किती पेपर्स असतील, प्रत्येक पेपरचं वेटेज किती असेल याच्यावरती आपण इत्थंभूत चर्चा करणार आहोत. बघूया, वेळ न घालवता तुमच्या सर्व प्रश्नांच्या शंका आपण इथं निरसन करून घेणार आहोत. पहा, सुरुवात मी पीडीएफ तुमच्या स्क्रीनवर घेतलेली आहे. स्क्रीनवरती बघा, सुरुवातीला आयोगाने इथं म्हटलंय की महाराष्ट्र राज्य नागरी सेवा संयुक्त परीक्षेमध्ये ओके, जे गॅझेटेड पोस्ट आहेत, जे आता प्री होतीये, जशी की 2024 पर्यंतची राज्यसेवेची प्री असणार आहे त्या स्वरूपाची त्याची प्री असेल, परंतु त्याची मेन्स मात्र कशी असणार आहे, युपीएससीच्या धर्तीवरती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे तुम्हाला कसं लिहायचंय, वर्णनात्मक लिहायचं आहे मेन्सचा पेपर किंवा मुख्यचा पेपर. मग त्या मुख्यच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी आहेत. बघा, सन 2025 परीक्षेमधील 2025 पासून पारंपरिक किंवा वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येणाऱ्या या ज्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा आहे त्याच्यासाठी एकूण किती प्रश्नपत्रिकांची रचना असणार आहे, एकूण 9 प्रश्नपत्रिका असणार आहेत. म्हणजे तुम्हाला 9 पेपरांना सामोरं जायचंय. लक्षात येते का? पुढे आता याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचे नमुने कशा स्वरूपाचे असतील यावरती भाष्य आयोगाने केले किंवा याचा डेटा कंटेंट तुम्हाला आयोगाने प्रोव्हाइड केलाय कालच्या दिवशी. पहा, याच्यामध्ये पहिला पेपर 9 पेपर पैकी पहिला पेपर असेल तुमचा मराठी भाषेचा असणार आहे. ऑब्विस आहे. अर्हता पेपर ज्याला आपण म्हणतो क्वालिफाईंग पेपर असणार आहे हा. बघा, या पेपरचं माध्यम पूर्णतः मराठी असेल. पेपरचं स्वरूप कसं असेल प्रश्नपत्रिकेचं, या तर पारंपरिक किंवा वर्णनात्मक म्हणजे त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह म्हणतो. याचे आन्सर्स आपल्याला लिहावे लागतील. त्याच्यामध्ये एकूण गुण किती असणार आहेत, 300 गुण असणार आहेत. आणि किती आवर्स अलॉट असतील तुम्हाला या पेपरला, पहिल्या पेपरला 3 तास अलॉट असणार आहेत. आता याच्या संदर्भात प्रश्नपत्रिकेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असतील, याच्यामध्ये कोणते कोणते घटक इन्क्लूड केलेले असतील याच्यावरती थोडी आपण नजर टाकूया. बघा, आता प्रश्नपत्रिकेसंबंधी विशेष सूचना इथे दिसतील. बघा, टोटल 11 पेजेसची पीडीएफ आहे. आपण सगळा एक लाईन टू लाईन डिकोड करूया. ओके, बघा काय दिलं याच्यामध्ये. ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिकेला किंवा परीक्षेला सामोरे जाणार आहात त्यावेळेस तुम्ही या घटना किंवा हे घटक लक्षात ठेवणं किंवा तो पेपरचा दिलेला कंटेंट असेल तो वाचणं अनिवार्य आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं असेल, सर्वच्या सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. जेवढे प्रश्न तुम्हाला या पेपर 1 मध्ये भेटतील मराठी भाषेच्या विषयामध्ये ते तुम्हाला सोडवणं अनिवार्य आहे. बघा, प्रश्नांचे गुण त्या त्या प्रश्नाच्या समोर किंवा त्यात उपप्रश्न जे असतील, प्रश्न पहिल्यातला ए असेल, बी असेल, सी असेल, त्याच्या समोर त्याला अलॉट केलेले त्याचं वेटेज असेल किंवा त्याचं मार्क्स तुम्हाला दिलेला असणार आहे ते त्याच्या समोर असेल. पुढे बघा, आता बऱ्यापैकी हे ठराविक मुद्दे प्रत्येक पेपरसाठी सारखेच असणार आहेत. हा पहिल्यांदा आहे म्हणून आपण पहिल्यांदाला रीड करूया. पुढे बघा, जेथे पर्याय दिलेले असतील तेथे सोडविलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्ये इतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाईल. बघा, म्हणजे काय काय पेपरमध्ये तुम्हाला कोणता प्रश्न अनिवार्य आहे हे सुद्धा नमूद केलेलं असणार आहे आणि तेच प्रश्न तुम्हाला सिक्वेन्शियली सोडायचे आहेत. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये समजा 3 उपप्रश्न असतील तर तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही उपप्रश्न वन बाय वन करून एकत्रच लिहायचे आहेत. आता एक आठवला म्हणून लिहिला म्हणजे पहिल्या प्रश्नातला एक ए तुम्ही कंप्लीट कराल आणि थोड्या कालावधीने तुम्हाला तो दुसरा प्रश्न आठवणार, पार्ट बी आठवणं झालाय, बीचं तुम्हाला उत्तर आठवत नाही, मग तुम्ही दुसऱ्या प्रश्नाकडे जाल आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहून पुन्हा पहिला बी लिहाल तर तुमचं दुसऱ्या प्रश्नानंतरचा पहिला बी कन्सिडर केला जाणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा घटक तुम्हाला याच्यामध्ये दिला आहे. तेच दिले. बघा, पुढे काय दिले, उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नांची उपप्रश्नांची उत्तर एकत्र सोडवणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा त्याच्यावरती वापरू. पुढे, प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केलेला नसेल तर प्रश्नाची उत्तरं मराठीत लिहायची आहेत. ओके, तिथं उल्लेख केला असेल तरच दुसरी लँग्वेज, इतर वेळेला तुम्हाला मराठीतूनच ते लिहिणं अनिवार्य आहे. जिथे शब्दांची मर्यादा आहे ती मर्यादा तुम्हाला पाळायची आहे तंतोतंत आणि त्या मर्यादेतच तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहिणं अनिवार्य आहे. आणि बघा, कोणताही पृष्ठभाग जो असेल, समजा उत्तर पत्रिका आहे, उत्तर पत्रिकेचा समजा अर्धाच्या वर भाग जर तुमचा शिल्लक असेल तर तो अजिबात मोकळा ठेवू नका, त्याच्यावरती काट मारा. ओके, त्याच्यावरती रेष ओढा. लक्षात ठेवा, जसं की युपीएससीच्या पेपरमध्ये पण इथे दिलं स्पष्टपणे काट मारा असा उल्लेख आहे.
पृष्ठ कोरे सोडल्यास किंवा जेवढा भाग पृष्ठाचा कोरा असेल त्याच्यावरती तुम्हाला काट मारायची आहे. पुढे आता प्रश्नपत्रिकेचा एकंदरीत नमुना कसा असणार आहे याच्यावरती थोडस नजर टाकूया. बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक पहिला असेल निबंध लेखनाचा असेल, एकूण 100 गुणांना तो प्रश्न असणार आहे. दुसरा असेल बघा परिच्छेदाचे आकलन 60 मार्क्सला असणार आहे. सारांश लेखन 60 मार्कांसाठी असणार आहे. पुन्हा बघा मराठी उत्तराचे इंग्रजीत भाषांतर तुम्हाला करायचे आहे आणि इंग्रजी उत्तराचे मराठीत भाषांतर करायचे आहे. म्हणजे भाषांतराचा म्हणजे आत्ताच काय होता, मगाशी एक मुद्दा काय होता, जिथं नमूद केला असेल तिथं मराठीत तर दुसरी तुम्ही भाषा वापरू शकता, ती कुठे असणार आहे, इथं मराठी उत्तराचे इंग्रजीत भाषांतर. फक्त प्रश्न क्रमांक 4 मध्येच तुम्हाला तिथं इंग्लिश लँग्वेजचा यूज करायचा आहे, गिवन पॅराग्राफला ट्रान्सलेट करायचा इंग्लिशमध्ये. ओके, तो 20 मार्क्सला. म्हणजे असे टोटल 2 असणार आहेत. भाषांतराचे 2 पॅराग्राफ तुम्हाला येतील 20 आणि 20 40 मार्क्सला. आणि नंतर बघा एक परिपाठ असेल किंवा शब्दसंग्रह असेल याच्यावरती प्रश्न क्रमांक तुमचा 6 विचारला जाईल, तो असेल 40 गुणांना. एकंदरीत जर पाहिलं तर एकंदरीत किती असेल, हे 300 गुणांची एक्झाम असेल. बघा 160, 220, 260 आणि 40 एकूण 300 गुणांची परीक्षा असणार आहे. कालावधी किती असेल तुम्हाला पेपरला, पहिल्या 3 तासांचा कालावधी असणार आहे. लक्षात आला, पहिला विषय पहिला पेपर झाला भाषेचा, मराठी भाषेचा पेपर झाला. आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही उत्तर लिहिल्यानंतर असा जसा कॉलम शिल्लक राहिला इथं या पेजच्या खाली, तसा जर तुमचा शिल्लक राहिला असेल तर तिथं काट मारायचे, हे तुम्हाला आयोगानं निश्चित करून दिले. ओके, फर्स्ट टाइमच हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कडे सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ह्या सगळ्या सूचना खूप महत्वाच्या असणार. दुसरा पेपर ऑब्व्हियस असेल, दुसरा पेपर असेल इंग्लिश भाषेचा असणार आहे. कोणता असेल, इंग्लिश भाषेचा. हा सुद्धा क्वालिफाईंग असेल. टोटल मार्क्स पुन्हा 300 मार्क्ससाठी 3 आवर्ससाठी तुम्हाला असणार आहे. बघा हा सुद्धा कन्व्हेन्शनल किंवा डिस्क्रिप्टिव्ह टाईप मध्ये पेपर असणार आहे. बघा लँग्वेज याची कशी असणार आहे, इंग्लिशमध्येच असणार आहे. आता या पेपरचे सुद्धा सगळे मुद्दे बघा, जे मुद्दे पहिल्या पेपरला होते सेम मुद्दे तुम्हाला इथं सुद्धा पाहायला मिळणार आहेत. आता याच्यामध्ये जास्त चर्चा करायची नाही. पाठीमागच्या सेक्शन मध्ये पाहिलं पहिल्या पेपरमध्ये कोणते कोणते घटक असणार, सेम तसेच प्रत्येक प्रश्न अनिवार्य आहे. तुम्ही पाहिला कोणताही प्रश्न और नाहीये त्याला. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा सगळे कन्फर्म तुम्हाला लिहायचेच आहेत. आणि प्रश्नांची उत्तरे शक्यतो सिक्वेन्शियल लिहायला, म्हणजे सिक्वेन्शियल लिहिणं तुम्ही अनिवार्य आहे. बघा याचं सुद्धा कसं स्ट्रक्चर असेल पेपरचं, पेपर 2 चं इंग्लिशच्या. बघा पहिला असेल एसे रायटिंगचा, बरं आहे का. पहिला पेपर मराठीच्या पेपरमध्ये सुद्धा पहिला एसेचाच होता. दुसरा प्रश्न होता कॉम्प्रेन्शन ऑफ गिवन पॅसेज, म्हणजे उतार्यावरचे प्रश्न होते. हा मात्र इथं वेटेज जास्त आहे, 75 मार्क्सला. पुढे बघा प्रिसाइज रायटिंग, हा सुद्धा 75 मार्क्सला आहे. पुन्हा युजेस अँड वोकॅबलरी पार्ट 1 आणि युसेज अँड वोकॅबलरी पार्ट 2 असे 2 पार्ट एकूण तुम्हाला 50 मार्क्स आहेत. म्हणजे एकंदरीत हा सुद्धा प्रश्न कसा झाला तुमचा, हा सुद्धा पेपर 300 गुणांचा झाला. हा मुद्दा लक्षात घ्या. ओके, आणि बाकीच्या पहिल्या पेपरला जे तुम्हाला सूचना असतील त्याच सूचना याच्यासाठी सुद्धा अनिवार्य असणार आहे. मुद्दा लक्षात आला. पहिला पेपर झाला मराठीचा, दुसरा पेपर झाला इंग्लिशचा, आणि आता तिसरा पेपर असेल तुम्हाला. आयोगानं सांगितलं तुम्हाला किती पेपर असणार आहेत, 9 पेपर असणार आहेत. बघा तर तिसरा पेपर येईल जो अनिवार्य असेल, जो मॅन्डेटरी असेल, इसे रायटिंगचा पेपर क्रमांक 3 म्हणजे निबंध लेखनाचा. निबंध किती गुणांसाठी आहे, 250 मार्क्ससाठी आहे. किती वेळ तुम्हाला भेटेल, त्याच्यामध्ये 3 तासांचा कालावधी तुम्हाला भेटणार आहे. बघा तुम्ही माध्यम या एसे रायटिंगसाठी एक तर तुम्ही मराठी निवडू शकता किंवा इंग्लिश निवडू शकता. परंतु जर तुम्ही जे निवडला असेल त्याच्यामधूनच तुम्हाला तो एसे कम्प्लीट करायचा आहे. कॉम्बिनेशन करायचं नाही, मराठी एकामध्ये इंग्लिश एकामध्ये असं अजिबात नाही. मराठी तर पूर्णतः मराठीमध्ये, अस्खलित मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही तो पेपर लिहिणं अनिवार्य असणार आहे. बघा वर्णनात्मक किंवा पारंपरिक, आता याच्या संदर्भात पण तुम्हाला काही सूचना दिलेल्या असणार आहेत. बघा याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक म्हणजे 2 सेक्शन असतील, सेक्शन ए सेक्शन बी असेल, त्या सूचना तुम्हाला याच्यामध्ये दिलेत. या सेक्शन मध्ये तुम्हाला पहा 2 सेक्शन, प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला 4 टॉपिक्स दिले असतील. ओके, त्या 4 टॉपिक्स पैकी तुम्ही एका टॉपिक वरती निबंध लेखन करणं अनिवार्य आहे. म्हणजे एक टोटल प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडे जाऊ म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, बरं का. म्हणजे अर्धात जो तुम्ही दावा केला असेल त्याच भाषेमध्ये लिहायचा आहे. अशा स्वरूपामध्ये 2 सेक्शन मध्ये पहिला सेक्शन असेल, त्याच्यामध्ये 4 टॉपिक तुम्हाला दिले असतील, 1 2 3 4. यापैकी कोणताही एक टॉपिक लिहायचा आहे, एक टॉपिक आपण निवडायचा आहे आणि त्याच्यावरती निबंध लेखन करायचं आहे. तुम्हाला
125 मार्क्स किंवा 125 मार्क्ससाठी एक. दुसरा असेल 5, 6, 7, 8 दुसरा सेक्शन बी मध्ये. यापैकी एक सेक्शन तुम्ही चूज करा आणि त्याच्यावरती निबंध लिहा. तो सुद्धा तुमचा एकूण 125 मार्क्ससाठी आणि या दोघांचं मिळून किती असेल तर 250 मार्क्ससाठी तुम्हाला इसे रायटिंग पडणार आहे. लक्षात आलं का मुद्दा? सेक्शन ए मध्ये चार तुम्हाला मुद्दे दिले असतील, त्याच्यावरती एकावर निबंध लिहा. दुसऱ्यात पण दिले असतील 4, त्याच्यापैकी एक मुद्दा निवडा आणि त्याच्यावरती तुम्ही काय करायचंय, इसे लिहायचा आहे. मुद्दा लक्षात येतोय? बघा आता याच्यातला इथं तुम्ही काय दिलाय बघा, हा मुद्दा. ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पर्यायानुसार मराठी किंवा इंग्रजी भाषांपैकी केवळ एका भाषेत निबंध लिहिणे आवश्यक राहील. अर्जात दावा केल्यानुसार प्रवेश पत्रात दर्शविल्यानुसार उत्तरपत्रिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इसे रायटिंग करणार आहात त्यावेळेस तुम्ही कोणती भाषा निवडलेली आहे उत्तराची, त्याच भाषेत तुम्हाला किंवा कोणती भाषा निवडली ती उत्तरपत्रिकेवरती तुम्हाला नमूद करायचं. आता त्याच्यावरती तो रकाना असणार आहे, कॉलम असणार आहे. कुठेही पेपरवरती ते लिहायचं नसणार आहे. ते आराखडा तुम्हाला ते देतील, पेपरचं किंवा उत्तरपत्रिकेचं स्ट्रक्चर तुम्हाला ते देतील. बघा, अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासले जाणार नाही. एकतर मराठी किंवा एकतर इंग्लिश दोन्हीपैकी एका भाषेत तुम्हाला निबंध लिहायचा आहे. लक्षात आलं का? एकूण 3 पेपर्स बद्दल पाहिलं आपण. एकूण 3 म्हणजे पहिले 3 पेपर कोणते कोणते झाले? पहिला पेपर झाला मराठी भाषेचा, दुसरा पेपर झाला इंग्लिश भाषेचा, तिसरा पेपर झाला निबंध लेखनाचा आणि आता इथून पुढे पेपर चालू होतात आपले जीएसचे. बघा आता याच्यामध्ये जीएसचा उल्लेख झाल्यानंतर लक्षात येईल पेपर क्रमांक 4, 5, 6 हे 3 पेपर तुमचे कसे असणार आहेत? जीएसशी निगडीत असणार आहेत, जनरल स्टडीजशी निगडीत असणार आहेत. मग ते जनरल स्टडीज मधला इथे लिहिला 1 ते रोमन अंकात 1 ते 3 म्हणजे GS1, GS2, GS3. ओके. आणि ऍक्च्युली परीक्षेतले पेपर क्रमांक किती असणार आहेत? 4, 5 आणि 6. आता हे सुद्धा वर्णनात्मक मराठी किंवा इंग्लिश माध्यम मध्ये असणार आहे. यांचं प्रत्येक पेपरचं गुण किती असणार आहेत? 250 मार्क्ससाठी असणार आहेत आणि एकूण 3 तास तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये भरपूर कंटेंट किंवा भरपूर इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही रीड करणं अनिवार्य आहे. बघा याच्यामध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल कोणता प्रश्न महत्वाचा आहे, कोणत्या प्रश्नावरती तुम्ही उत्तर लिहिणं अनिवार्य आहे, कोणत्या प्रश्नाला तुम्हाला चॉईस भेटणार आहे, ऑप्शन भेटणार आहे, हे सगळे मुद्दे याच्यामध्ये डिस्कस केले. जसं की पहा, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत 20 प्रश्न छापलेले असतील. म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये दोन्ही स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका अवेलेबल असणार आहे. सर्व प्रश्न अनिवार्य असणार आहेत. त्या प्रत्येक प्रश्नाचे गुण त्याच्या समोरच्या रकान्यामध्ये तुम्हाला दिलेले असतात. जसं की पाठीमागच्या दोन्ही पेपरमध्ये पाहिलं आपण. ट्रान्सलेशन असेल तर 20 मार्क्स पुढे दिले त्यांनी. परिच्छेदाचा अनुवाद करायचा मराठीमध्ये, मराठी परिच्छेद इंग्लिशमध्ये त्याचा अनुवादित करायचं, तर ते मार्क्स पुढे लिहिले होते. तसे प्रत्येक प्रश्नाचं मार्क्स पुढे दर्शवले असणार आहेत. पुढे बघा, अर्जामध्ये दिलेल्या पर्यायानुसार सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत लिहायचे. जेव्हा तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरणार आहात त्यावेळेस तुम्ही उत्तर कोणत्या भाषेत लिहिणार, मराठीत की इंग्रजीमध्ये, हे तुम्ही नमूद करायचंय. तीच भाषा इथं उत्तरात लिहायची. जर तुम्ही परीक्षेत फॉर्म भरत असताना जर इंग्लिश भाषा चूज केली असेल आणि उत्तरपत्रिका लिहिताना जर तुम्ही मराठीत लिहित असाल तर तुमचा पेपर चेक केला जाणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हायलाइटेड आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कुठं दिलंय? अर्जामध्ये दिलेल्या पर्यायानुसार. अर्जात काय दिलं होतं पर्याय? तुम्हाला 2च, मराठी किंवा इंग्रजी. त्याच्यानुसार पुढे बघा, अर्जात दावा केल्यानुसार दर्शविल्यानुसार उत्तरपत्रिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करा. म्हणजे जे फॉर्म मध्ये भरलं तेच तिथं उत्तरपत्रिकेवरती लिहायचं. आणि अधिकृत जे माध्यम असेल त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही माध्यम वापरू नका, मराठी किंवा इंग्लिश दोनच. आता जिथे पर्याय दिलेले असतील तिथे सोडवलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्ये इतकेच अनुक्रमाने काय करायचे, ते प्रथम प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाईल. म्हणजे बघा, ज्या पद्धतीने तुम्ही पेपर सोडवत जाणार आहात, ओके, त्याच पद्धतीने आयोगाचे जे पेपर चेक करणारे असतील ते पेपर चेक करतील. ओके. काही वेळेस तुम्ही काय कराल की पहिला प्रश्नाचा, समजा फॉर एक्झाम्पल एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहिलंय आणि ते उत्तर तुम्ही म्हणजे अर्धवट उत्तर लिहिलंय आणि तुम्हाला ते वाटतं की म्हणजे तुम्ही त्याच्यावरती शुअर नाहीत, मग शुअर नाहीये, मग तुम्ही दुसऱ्या प्रश्नाकडे जाल. पण तुम्ही तो प्रश्न अर्धवट ठेवला ना तर तो चेक केला जाईल, तो कन्सिडर केला जाईल आणि त्या प्रश्नाला किती फुल मार्क्स अलॉट आहेत आणि तुम्ही किती लिहिलंय, तुम्हाला किती पडतायत ते तुमच्या एकूण बेरजेत केले जाईल. आणि पुढे जाऊन तुम्ही
जर त्याला ऑर असणारा एखादा व्यवस्थित जरी उत्तर लिहिला तरी तुम्ही एकदम खाली लिहिलेला असणार आहे आणि तो कन्सिडर होणार नाही. सो पेपरमध्ये लिहिताना सिक्वेन्शियली प्रॉपर उत्तरं तुम्ही द्यायची आहेत, ते तिथं तुम्हाला दिले. एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडवलेले असल्यास ते मोजण्यात येईल. लक्षात ठेवा, जर आता म्हटल्यासारखं जर तुम्ही अंशतः उत्तर लिहिले, थोडंच मोजकच उत्तर लिहिले, उत्तराची सुरुवात केली, 2-3 मुद्दे लिहिलेत आणि तुम्हाला असं वाटतं की मी या प्रश्नाला पुढे इलॅबोरेट करू शकत नाही, मी याच्यामध्ये जास्त लिहू शकत नाही, तर तुम्ही तसंच सोडू नका. त्याच्यावरती काय करा, काट मारा. जर काट नाही मारली तर तो प्रश्न किंवा ते उत्तर तुमचं कन्सिडर केलं जाईल आणि पुढं पेपरच्या पुढे शेवटी तुम्ही जर समजा जे उत्तर येते ते जरी त्याला ऑर मधलं लिहिलं व्यवस्थित तरी सुद्धा ते कन्सिडर केले जाणार नाही. त्यामुळे इथं सोडवल्यावर त्याला काट मारा जर तुमचं चुकीचं वाटत असेल, पूर्ण नसेल, अपूर्ण उत्तर लिहित असाल तर. पुढं अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाणार नाही. अतिरिक्त प्रतिसाद म्हणजे विथ ऑप्शन, काय काय मुलांना लिहायची सवय असते विथ ऑप्शन, हे पण लिहिले आणि ते पण लिहिले. ओके, असं एक्स्ट्रा लिहिल्याचे मार्क्स कन्सिडर केले जाणार नाहीत, हे इथे त्यांनी दिले, त्याकडे दुर्लक्ष केले जाईल. ओके, पुढं आता बघा, उमेदवारांनी प्रश्नाच्या सर्व उपप्रश्नांची एकत्रित उत्तरं सोडवणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न तुम्ही इतरत्र कुठं तर लिहित असाल, म्हणजे पहिल्यातला बीचं उत्तर, पहिल्यामध्ये ए बी सी असे 3 असतील, तर तुम्ही पहिल्यातला ए लिहिलाय, बी लिहिलाय आणि सीचं उत्तर तुम्ही जर तिसरा प्रश्न झाल्यानंतर सोडवत असाल तर ते उत्तर गृहीत धरणार नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाईल. बघा, इतरत्र सोडवल्यास काही पृष्ठ सोडल्यानंतर किंवा दुसरा एखादा प्रश्न प्रयत्न केल्यानंतर जर तुम्ही लिहित असाल तर ते नंतरचे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जातील. खूप महत्वाचा मुद्दा आहे. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, जो प्रश्न क्रमांक असेल त्याच्यातले जे उपप्रश्न असतील, उपप्रश्न एकाखाली एक व्यवस्थित लिहा. लक्षात ठेवा, म्हणून तर त्याच्यासाठी तुम्हाला तयारी करणं अनिवार्य आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी. हा मुद्दा महत्वाचा. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 1 ते 10 ची उत्तरं तुम्हाला 150 शब्दांमध्ये, म्हणजे एकदम डिटेल्ड मध्ये तुम्हाला नोटीस, तुम्हाला व्यवस्थित प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आयोगाने दिले. 20 प्रश्न असणार आहेत, त्यातले पहिले 10 प्रश्न 150 शब्दांचे असणार आहेत आणि रिमेनिंग 11 ते 20 ची प्रश्न उत्तर तुम्हाला 250 शब्दांमध्ये असणार आहेत. म्हणजे मुद्दा लक्षात येतोय का? 10 आणि 15 मार्क्स अशा टाइप मध्ये असणार. पुढे बघा, प्रश्नात दर्शवलेले शब्द मर्यादा लक्षात घेणे अनिवार्य आहे. 150 शब्दात तर 150 शब्दातच लिहा. ओके, उगाच 150 शब्दांचा म्हणजे शब्दांचा प्रश्न 200 शब्दात 250 शब्दात इलॅबोरेट करायला बसू नका. ओके, त्याच्यात तुम्हाला जास्त मार्क्स तर अजिबात मिळणार नाहीयेत. पुढे, उत्तर पत्रिकेतील कोणतंही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवता कामा नये. त्याच्यावरती तुम्ही स्पष्टपणे त्याला रद्द करणे किंवा काट मारणे आवश्यक आहे. बरं का, हे सगळे घटक महत्वाचे आहेत. बघा, पुढे काय दिले, कोणत्याही प्रकारच्या संदेहाच्या स्थितीत इंग्रजी भाषांतर अधिकृत समजले जाईल. लक्षात येते का? चलो, एखाद्या प्रश्नामध्ये संदेह असेल तर त्याचं अधिकृत, आतापर्यंत सुद्धा आयोगाने हेच केलंय. समजा तुमचा प्रश्न संदिग्ध असेल तर त्यावेळेस प्रश्नपत्रिकेतला जो प्रश्न इंग्रजीमध्ये दिलेला आहे तोच अधिकृत धरला जातो. हा याच्या पाठीमागचा मुद्दा आहे. चलो, आता पुढे काही मुद्दे असतील ते बघूया. म्हणजे समजलं, प्रश्न क्रमांक पेपर क्रमांक 4 ते 6, 4, 5, 6 म्हणजे GS1, GS2, GS3 आणि ओके हे. आता या पेपरचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, की जे सांगितलं आपल्याला टोटल 20 प्रश्न असणार आहेत. बघूया त्याचं स्ट्रक्चर. बघा, क्वेश्चन नंबर 1 ते सिक्वेन्शियली तुम्हाला दिले, सिक्वेन्शियली तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेली इथं बघा, आणि प्रत्येकासमोर त्याचे मार्क्स तुम्हाला नमूद केलेले आहेत. काय दिलेले आहेत मार्क्स तुम्हाला? बघा, पहिले 10 प्रश्न किती शब्दांसाठी होते? 150 शब्द. 150 शब्द म्हणजे किती मार्क्ससाठी असणार आहे? प्रत्येक प्रश्न 10 मार्क्ससाठी असणार आहे. मे बी याच्यामध्ये तुम्हाला उपप्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात, बरोबर का? आणि 11 पासून 20 पर्यंत किती? 250 शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आता 250 शब्द किती मार्क्ससाठी असणार आहेत तुम्हाला? 15 मार्क्ससाठी असणार आहेत. मुद्दा क्लिअर आहे? अशा प्रकारे 4 ते 6 क्रमांकाचा पेपर GS. मुद्दे लक्षात येत आहेत? आता पुढचा आपला घटक येतोय, तो असणार आहे पेपर क्रमांक 7 जनरल स्टडीजचा. बरं का? जनरल स्टडीजचा किती मार्क्ससाठी आहे पहा? 250 मार्क्ससाठीचा जनरल पेपर क्रमांक 7. आता पेपर क्रमांक 7 याचं माध्यम बऱ्यापैकी मुद्दे सेम असणार आहेत. माध्यम तुमचं इंग्लिश किंवा मराठी असेल, वर्णनात्मक असेल,
कालावधी 3 तासांचा असेल. याच्यासाठीच्या महत्वाच्या सूचना काय असतील त्याच्यावरती चर्चा करूया. त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, मी मुद्दा मराठी एक्सप्लेनेशन किंवा मुद्द्यांकडे घेतोय, काळजीपूर्वक बघा. आता हा सुद्धा पेपर 2 भागांमध्ये विभागलेला असणार आहे. भाग ए आणि भाग बी याच्यामध्ये विभागलेले 12 प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत तुम्हाला छापलेले असणार आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न अनिवार्य असणार आहे. त्याचे गुण प्रत्येक प्रश्नाच्या समोर तुम्हाला दिले असतील. एकाच भाषेत मराठी किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की जे तुम्ही फॉर्म भरताना सांगितलेलं आहे. ते परत परत मुद्दे दर्शवले जातात. बघा पुढे बघा, उमेदवारांनी प्रश्नांच्या सर्व उपप्रश्नांची उत्तर एकाच ठिकाणी लिहायची आहेत. कोणतंही उत्तर अंशतः अर्धवट लिहून सोडू नका. त्याचा तुम्हाला ड्रॉबॅक होईल. तुम्ही त्याचे काय व्हाल, पूर्ण मार्क्स गमवून बसाल. ओके, अशाच प्रकारे आता बघा प्रश्न क्रमांक 8. बाकीचे हे मुद्दे आपण पहिल्या याच्यामध्ये रीड केलेले आहेत मागच्या पेपर्समध्ये. आता इथं बघा प्रश्न क्रमांक 1 च्या उपप्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 30 शब्दांमध्ये, प्रश्न क्रमांक 1 ब 1 क व प्रश्न क्रमांक 2 ते 6 च्या उपप्रश्नांची उत्तरं 150 शब्दांमध्ये लिहायची आहेत. तर प्रश्न क्रमांक 7 ते 12 250 शब्दांमध्ये यांची उत्तर लिहिणं अनिवार्य आहे. आता पेपरमध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल. बाकी मुद्दे तेच आहेत. अर्धवट कोरं पान सोडायचं नाही, त्याच्यावरती तुम्ही काट मारणं अनिवार्य असणार आहे. मुद्दा लक्षात येतोय का? बघा ठीक आहे. 10 मार्क्सला बघा पहिल्या प्रश्नातला उपप्रश्न ए, त्याचे बघा 1 2 3 4 5 आणि प्रत्येकी 2 मार्क्सला असणार आहे. 30 शब्दांमध्ये लिहायचं आहे प्रत्येकी, बरं का. 2 मार्क्स 2 मार्क्स 2 मार्क्स प्रत्येकी 2 मार्क्स 30 शब्दात लिहायचं आहे उत्तर. आणि ह्या सगळ्यांचे ऍडिशन तुम्हाला 10 मार्क्सला असणार आहे. पहिला प्रश्न उपप्रश्न ए. पहिला प्रश्न उपप्रश्न बी बरोबर तुम्हाला 10 मार्क्सला, म्हणजे किती होते बघा 150 शब्दांमध्ये, बरोबर का. ज्या प्रश्नाचे मार्क्स 10 आहेत ते तुम्हाला 150 शब्दांत लिहायचे असतात. बघा लक्षात आलं का मुद्दा. 2 ए बी 10 मार्क्स 10 मार्क्स सगळे 10 मार्क्स आहेत. प्रत्येकाचे तुम्हाला काय करायचे 150 प्रश्नांमध्ये शब्दांमध्ये उत्तर लिहायचे आहेत. आणि बघा सेक्शन बी जो होतो, ओके, या पेपरचा सेक्शन बी जो आहे, हा सेक्शन बी म्हणजे प्रश्न क्रमांक 7 ते 12 हा तुम्हाला 250 शब्दांमध्ये लिहायची त्याची उत्तर. याची 250 शब्दांमध्ये उत्तर लिहित आहे म्हणजे प्रत्येकी 20 20 20. ओके, म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे हा असेल तुमचा 120 गुणांचा, बरोबर का. हा असेल 120 गुणांचा आणि पहिले असतील 160 गुणांचे, बरोबर का. चलो पहिला असेल तुमचा बघा, 1 मिनिट, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे सॉरी 130 गुण याचे. सेक्शन ए चे 130 गुण आणि सेक्शन बी चे 120 गुण. एकूण किती झाला पेपर क्रमांक 7 250 मार्क्सचा झाला. आणि आवर्स किती झाले तुम्हाला 3 तासांचा पेपर आहे. 3 तासामध्ये तुम्हाला लिहिणं अनिवार्य असणार आहे. बघा सगळ्या पेपर बद्दल पाहतोय. आता आपला येतोय शेवटचे 2 पेपर राहतात की जे असणार आहेत तुमचे ऑप्शनल सब्जेक्टचे असणार आहेत. कसे असणार आहेत, वैकल्पिक विषयांचे असणार आहेत. आता याच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित रीड करायचं आहे. बघा पेपर क्रमांक 8 आणि 9 करिता वैकल्पिक विषयांची प्रश्नपत्रिका नमुना कसा असेल, त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर कसं असेल, किती तासांचा असेल तर 3 आवर्सचा पेपर असेल. किती मार्क्ससाठी असतील तर 250 मार्क्ससाठी असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तुम्ही ज्या मोडमध्ये फॉर्म भरलाय की तुम्हाला उत्तर कसं लिहायचंय मराठीतून की इंग्रजीमधून हे तुम्ही फॉर्म भरतानाच नमूद केलंय, त्याच भाषेमध्ये तुम्हाला काय करायचंय याची उत्तरं लिहायची आहेत. बघा याच्यामध्ये अजून काही घटक मुद्दे दिलेत, बघूया काय द्यायचे ते व्यवस्थित आपण रीड करूया. काळजीपूर्वक 1 बाय 1 सगळे आपण मुद्दे बघूया. बघा प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्नांची उत्तर लिहिण्यापूर्वी तुम्हाला हे जे काही सूचना आहेत महत्वपूर्ण त्या वाचणं अनिवार्य आहे. काय आहे बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 8 प्रश्न, ओके, ते प्रश्न 2 विभागामध्ये तुम्हाला डिवाइड केले जातील. त्यापैकी 5 प्रश्न तुम्ही सोडवणे अनिवार्य आहे, बरोबर का. 5 प्रश्न म्हणजे पहिला विभाग असेल त्याच्यामध्ये बघा 4 प्रश्न असतील, 1 2 3 4. आणि दुसरा विभाग असेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला 1 2 3 4
असे 4 प्रश्न असतील. ओके, फॉर एक्झाम्पल पुढे काय दिलंय, प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 5. ओके, म्हणजे मुद्दा याच्यामध्ये कसा असणार आहे तुम्हाला बघा, म्हणजे 2 विभाग आणि 2 विभागामध्ये त्यांचं स्ट्रक्चरच तुम्हाला डिरेक्टली दिलंय. म्हणजे पहिल्या विभागात असेल तुम्हाला प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 आणि बी सेक्शन मध्ये दुसऱ्या विभागात असेल 5व्या क्रमांकाचा प्रश्न, 6व्या क्रमांकाचा, 7व्या क्रमांकाचा आणि 8व्या क्रमांकाचा. त्यापैकी तुम्हाला बघा पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न म्हणजे सेक्शन ए मधला पहिला आणि सेक्शन बी मधला पहिला म्हणजे 5वा हा प्रश्न तर अनिवार्य आहेच. आणि रिमेनिंग जे 6 असतील त्यापैकी तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. मग त्यामध्ये पण त्यांनी सांगितलंय की या 3 पैकी एक आणि या 3 पैकी एक घेणं तुम्ही अनिवार्य आहे. आणि जो राहिलेला एक एक्स्ट्रा असेल किती सोडवायचे तुम्हाला 5 प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे. हे 2 कंपल्सरी झाले. राहिले 3 प्रश्न. 3 प्रश्न चूज करताना तुम्ही या 6 पैकी कोणतेही 3 करा, पण यापैकी एक असणार आणि यापैकी एक फिक्सच असला पाहिजे. आणि जो अजून एक राहतोय तो कोणताही एक तुम्ही चूज करू शकता. मग एका सेक्शन मधून तुम्ही 2 घेऊ शकता आणि एका सेक्शन मधून 1 घेऊ शकता. ओके, किंवा या सेक्शन मधून 2 आणि या सेक्शन मधून 1. पण राहिलेल्या 3 पैकी यातून एक कंपल्सरी घेणं अनिवार्य आहे. हा मुद्दा इथे त्यांनी दिलाय. म्हणजे 3 प्रश्न सोडविणे अनिवार्य असून त्यापैकी प्रत्येक विभागातील किमान 1 प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. म्हणजे एकंदरीत काय, या विभागातले 2 आणि या विभागातले 2 तुम्हाला कंपल्सरी सोडवणं अनिवार्य आहे आणि एक एक्स्ट्रा यातून घ्या किंवा यातून घ्या असा मुद्दा लक्षात येतोय. चलो आता पुढे अजून याच्यामध्ये काय घटक दिलेत नमूद केले ते पण सगळे आपण बघूया. परत एकदा तेच आहेत मुद्दे की तुम्ही अर्जात ज्या भाषेचा दावा केला असेल त्याच भाषेमध्ये तुम्ही काय करायचं आहे, उत्तरं लिहायची आहेत. अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमात लिहिलेली उत्तरं तपासली जाणार नाहीत. वेळ तुम्ही अजिबात घालवायचा नाही, कोणत्याही भाषा इतर याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्नच करायचा नाहीये. बघा जेथे पर्याय दिलेले असेल तेथे अनुक्रमाने प्रथम सोडवलेल्या प्रश्नांची आवश्यक संख्ये इतकेच प्रतिसादांचे केवळ मूल्यांकन केले जाईल. म्हणजे जेवढे दिलेले आहेत प्रश्न, जेवढे पर्याय दिलेले आहेत त्याच्या अनुक्रमानेच प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यांचंच मूल्यांकन होणार आहे. एखादं उत्तर तुम्ही अर्धवट सोडलंय किंवा खाट न मारता तसंच पुढच्या प्रश्नाकडे गेलात तर तो सोडवलेला अर्धवट प्रश्न सुद्धा तुमचा काउंट होईल, त्याचे उत्तर काउंट होतील, त्याचे मार्क्स काउंट होतील. हे लक्षात ठेवायचं आहे. वाटतंय अपूर्ण आहे तर त्याला काट मारा. सगळे प्रश्न सगळे मुद्दे आपण डिस्कस केलेले आहेत. पुढे बघा, उमेदवारांनी सर्व उपप्रश्नांची उत्तर एका ठिकाणीच लिहायचे. ओके, एका भागातले एका प्रश्नाचे उपप्रश्न एकाच ठिकाणी लिहा, इतरत्र कुठेही लिहू नका. एक पान सोडून एक प्रश्न सोडवून झाल्यानंतर दुसऱ्या प्रश्नाच्या खाली लिहू नका. बघा शब्द मर्यादा सांभाळायची आहे. कुठेही पान रिकामं सोडू नका, पानाचा भाग रिकामा सोडू नका, खाट मारा त्याच्यावरती. कोणतेही सांकेतिक चिन्हांचा वापर करू नका. जर तुम्ही पेपरमध्ये ती ड्रॉ करणं अनिवार्य असेल तरच ड्रॉ करा, विचारलेला डेटा असेल तरच ड्रॉ करा. बघा आवश्यक असेल तिथे नकाशा आणि आकृतीचे रेखांकन करा आणि ते स्पष्ट करा. जिथं आवश्यकता आहे तिथं ते तुम्हाला करणं अनिवार्य आहे. समजा फॉर एक्झाम्पल टीप मध्ये ऑप्शनल सब्जेक्ट असणाऱ्या कॅन्डिडेटच्या सूचना आहेत. जर तुमचा वैकल्पिक विषय हा भूगोल असेल तर तुम्हाला पेपरमध्ये नकाशा आधारित जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी आउटलाईन स्टेन्साईल तुम्ही वापरू शकता किंवा त्याची तुम्हाला परमिशन देण्यात आलेली आहे. दुसरी टीप अशी असेल, मुख्य परीक्षेसाठी जर तुम्ही विद्युत अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, यांत्रिकी अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, वाणिज्य व लेखाशास्त्र ह्या शब्दांचे म्हणजे हे जे विषय आहेत हे विषय तुम्ही वैकल्पिक जर सिलेक्ट करत असाल तर तुम्हाला सायंटिफिक कॅल्सी आणि ऍप्लिकेबल आहे. फक्त नॉन प्रोग्रामेबल टाईप पाहिजे. सायंटिफिक कॅल्सी तुम्ही वापरू शकता, कॅल्क्युलेटर वापरू शकता. लक्षात ठेवा, प्रोग्राम करण्यायोग्य प्रकारचे गणनयंत्रणा परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे प्रोग्रामेबल कॅल्सी वापरायची नाही, सायंटिफिक कॅल्सी तुम्ही यूज करू शकता. बरं का, या जर तुम्ही अशा जर कॅल्क्युलेटरचा वापर उमेदवाराने केला तर तो अवैध मार्गांचा अवलंब केल्याचे समजले जाईल आणि परीक्षा कक्षामध्ये अन्य उमेदवारांकडून गणयंत्र मागण्यास किंवा अदलाबदल करण्यास परवानगी नाही. म्हणजे स्वतःची कॅल्सी घेऊन जावा, तिथं जाऊन दुसऱ्याची कॅल्सी मागत बसू नका, त्याला तुम्हाला परमिशन अजिबात दिलेली नाही. मुद्दा लक्षात येतोय. एकंदरीत आयोगानं काल तुम्हाला जे नोटिफिकेशन दिले, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असतील, किती प्रश्न असतील, त्याची उत्तरं तुम्ही कशी लिहायचे, हे सगळं तुम्हाला सिलेक्ट करून दिलेलं आहे.
आता याच्यामध्ये बघा कोणते कोणते ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहेत बघा. हे जे क्वेश्चन पेपर असणार आहे, क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर, ऑप्शनल सब्जेक्ट 1 आणि ऑप्शनल सब्जेक्ट 2 म्हणजे 8 आणि 9 क्रमांकाचा पेपर. आता त्यामध्ये समजा कोणते कोणते ऑप्शनल असणार आहेत बघा तुम्हाला. ऍग्रिकल्चर असेल, अॅनिमल हजबंड्री असेल किंवा वेटरनरी सायन्स असेल, अँथ्रोपॉलॉजी असेल, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स, फिलॉसॉफी, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन ज्याला IR म्हणतो, सोशियोलॉजी, स्टॅटिस्टिक्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. ओके. अँड फॉर पेपर 2 ऑप्शनल. ओके, हा झाला पेपर 1 साठीचा. आता पेपर 2 साठीचा ऑप्शनल कसा असेल बघा. आता त्याच्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये त्यांनी डिस्कशन करून दिले तुम्हाला. जसं की बाबा 16 नंबरचा ऑप्शन असेल कॉमर्स अँड अकाउंटन्सीचा. कसे तुम्हाला पेपरचं स्वरूप असणार आहे, कशा स्वरूपाचे प्रश्न पहिल्यामध्ये किती असणार आहेत ऑप्शन्स बघा. प्रश्न पहिल्यामध्ये 4 उपप्रश्न असतील तुम्हाला. प्रश्न पहिला 5 उपप्रश्न असतील. म्हणजे एकूण किती मार्क्सला झाला पहिला प्रश्न? 50 मार्क्सला झाला. प्रत्येक उपप्रश्न 10 मार्क्सला आहे. 10 मार्क्स म्हणजे 150 शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. बरं आहे का? दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न पण 50 मार्क्सला आहे ऍज पर सिलेबस. 20 मार्क्स म्हणजे 250 शब्दांमध्ये लिहावं लागतंय. 10 मार्क्सचा प्रश्न म्हणजे तुम्हाला 150 शब्दांमध्ये लिहायचं आहे. ओके. 20 मार्क्स म्हणजे पुन्हा 250 असे प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 ओके 5 असे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. ओके. सेक्शन मध्ये डिवाइड केले बघा. पहिला सेक्शन 4 क्वेश्चन, दुसरा सेक्शन पुन्हा 4 क्वेश्चनचा असणार आहे. बरं आहे का? त्यातला पहिला सेक्शन किंवा दुसऱ्या सेक्शनचा पहिला प्रश्न त्याच्यात 5 उपप्रश्न असतील. 3 असं त्यांचं काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. बघा सिलेबस किंवा ही पीडीएफ तुमच्याकडे असेल. हे व्हिडिओ बघता बघता सोबत ही पीडीएफ सुद्धा तुमच्या समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला याच्यातल्या सगळ्या शंकांचं तुमच्या निरसन होणार आहे. बघा आता काय दिलंय, जर तुमच्या पेपरचे ऑप्शनल जर हे असतील कोणते, बॉटनी असेल, जिओग्राफी असेल, जिओलॉजी, हिस्ट्री, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, झूलॉजी, लॉ, सायकोलॉजी किंवा मॅथमॅटिक्स सारखे जर तुमचे प्रश्न असतील. ओके. आणि जर पेपर वन मधला जर तुमचा कॉमर्स आणि अकाउंटन्सी असेल, लक्षात ठेवा. पाठीमागचा पण पेपर 2 मधला, पाठीमागच्या पेपरचं 8व्या पेपरचं ते मूल्यांकन बघितलं कशा स्वरूपाचे प्रश्न आणि कशा स्वरूपाचा पॅटर्न असणार आहे क्वेश्चन पेपरचा. तसाच जर ते ऑप्शनल्स वेगळे होते, आता इथं वेगळे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. ह्या सब्जेक्टचा जर पेपर तुम्ही सिलेक्ट केला असेल किंवा तुम्ही ऑप्शनल चूज केला असेल तर कशा स्वरूपाचा प्रश्न असणार आहे किंवा पॅटर्न असणार आहे याच्यावरती तुम्हाला आयोगानं पॅटर्न सांगितलं किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगितलं. फॉर एक्झाम्पल 2 सेक्शन असतील, सेक्शन ए आणि सेक्शन बी असेल. सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 असेल. क्वेश्चन 1 मध्ये 5 उपप्रश्न असतील, प्रत्येकी 10 मार्क्सला. म्हणजे प्रत्येकी किती मार्क्स शब्दात लिहायचं आहे तुम्हाला? 150 वर्ड्स मध्ये तुम्हाला ते लिहायचे आहेत. दुसऱ्या प्रश्नात 3, तिसऱ्यामध्ये 3, चौथ्यामध्ये 3 असे उपप्रश्न असतील. सेक्शन पुढच्या सेक्शनकडे म्हणजे दुसऱ्या सेक्शनकडे जर आलात तुम्ही तर तुम्हाला परत तेच पाहायला मिळेल. दुसऱ्या सेक्शनचा पहिला प्रश्न म्हणजे 5वा प्रश्न, तुम्हाला त्याच्यामध्ये पण 5 उपप्रश्न असणार आहेत, प्रत्येकी 10 मार्क्सला. क्वेश्चन 6 मध्ये एकच तुम्हाला 20 मार्क्सचा असेल, पुढचे 2 15 मार्क्सला असतील. बघा 7वा प्रश्न एकच 20, पुढचे 2 15 मार्क्सला असतील. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं वेटेज तुम्हाला आयोगानं ऑलरेडी देऊन ठेवलं. म्हणजे तिथं तुम्हाला जायचं नाही, पेपरला परीक्षेला सामोरे गेल्यानंतरच प्रश्न कसे होते तिथे गेल्यानंतरच कळलं असं नाही, सगळ्या प्रश्नांचं तुम्हाला सांगितलंय. बघा आता लेटेस्ट किंवा हे लास्टचे 2 पेजेस आहेत हे तुमच्या लक्षात आले पाहिजेत. जर नीट पाहिलं बघा, पहिला सेक्शन आणि हा दुसरा सेक्शन त्यातला पहिला प्रश्न जो असेल म्हणजे प्रश्न क्रमांक 5 आणि पहिल्या सेक्शनचा प्रश्न क्रमांक 1 त्याच्यामध्ये 5 उपप्रश्न आहेत आणि 10 मार्क्सलाच आहेत. बघा नंतरचे प्रश्न बघा, 6वा प्रश्न 3 उपप्रश्न आहेत, त्याच्यामध्ये एक 20 मार्क्सला आहे आणि रिमेनिंग दुसरे 15 मार्क्सला आहे. लक्षात येते का? पण अशा स्वरूपाची प्रश्नपत्रिका कोणासाठी असणार आहे? अशा स्वरूपाची प्रश्नपत्रिका तर ती तुम्हाला असणार आहे बॉटनी, जिओग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, झूलॉजी, लॉ, सायकोलॉजी, मॅथमॅटिक्स आणि कॉमर्स आणि अकाउंटन्सी असेल तर अशा स्वरूपाची. आणि पाठीमागचं बघा अजून एक प्रिव्हियस एक पेपर वरती जातो, इथं तुम्हाला दिसेल प्रत्येक सेक्शन मधला पहिला प्रश्न सेम आहे.
5 प्रश्न 10-10 मार्क्सला 50 मार्क्सला. बट थोडंसं इथं स्ट्रक्चर चुकतंय, चेंज होते, न चुकतं चेंज होते. प्रश्न बघा, पहिला 20 मार्क्सला आणि दुसरा पण 20 मार्क्सला आणि तिसरा मात्र उपप्रश्न 10 मार्क्सला. पण खालच्या पेपरमध्ये जे जिओग्राफीला होते, ज्यांचा ऑप्शनल हिस्ट्री आहे, ज्यांचा ऑप्शनल लॉ आहे, ज्यांच्या ऑप्शनल सायकोलॉजी आहे, ज्यांचे ऑप्शनल काय जिओलॉजी आहे, त्यांच्यासाठी हे बघा, 6व्यातलं पहिला 20 ते खाली जे त्यांच्यासाठी किती होता, ज्यांच्यासाठी समजा जिओग्राफी असेल, मी इथं लिहितो जिओग्राफी ज्यांच्यासाठी असेल त्यांच्यासाठी काय होतं, हे सेक्शन बरोबर होते सगळे, हा सेक्शन बरोबर, फक्त इथं काय होता 20 15 15, पुन्हा इथं चेंज होते 20 15 15, हेच मगाशी आपण पाहिलं. ओके, हे घटक लक्षात ठेवा. म्हणजे हा पॅटर्न आयोगाने तुम्हाला सांगितलेला आहे, बरोबर आहे का. इथं बघा 20 20 10 आहे, पण हा कोणासाठी असणार आहे, या कोण कॅन्डिडेट असणार, यांचे कोणते असतील, तर यांचे ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहेत. बघा पुन्हा एकदा, कृषी, ऍग्रिकल्चर, अॅनिमल हजबंडरी आणि वेटरनरी सायन्स, अँथ्रोपॉलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, हे जे ऑप्शनल असतील त्यांच्यासाठी हा पॅटर्न आहे. कोणते, एका सेक्शन मध्ये 4 प्रश्न, एका 4 प्रश्न, पहिल्याला ए बी सी डी ई, हे प्रत्येकी 10 मार्क्सला. ओके, लक्षात येते का, हे प्रत्येकी 10 मार्क्सला असणार आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये ए बी सी, पहिले 2 20 मार्क्सला, तिसरा 10 मार्क्सला, असे खालचे दुसरा तिसरा चौथा प्रश्न, बरोबर आहे का. पुढच्या सेक्शन मध्ये पण 4 प्रश्नांचा असंच, 5वा प्रश्न 5 उपप्रश्न 50 मार्क्सला, पुन्हा 20 20 10 असं. ओके, या पेपरसाठी हा जो घटक असेल, ज्यांचे हे ऑप्शनल सब्जेक्ट असतील त्यांच्यासाठी, आणि खाली 10व्या आणि 11व्या पेजवर तुम्हाला सांगितले ज्यांचे ऑप्शनल याच्या व्यतिरिक्त आहेत, जिओग्राफी, जिओलॉजी, मॅथमॅटिक्स, लॉ, सायकोलॉजी, ओके, त्यांच्यासाठी कसं असणार आहे, इथलं स्ट्रक्चर चेंज असेल, 20 15 15 असं. ओके, लक्षात आलं. एकंदरीत आयोगाने जो पॅटर्न तुम्हाला दिला आहे प्रश्नपत्रिकेचा, तो पुन्हा एकदा रीड करा तुम्ही स्वतः. ओके, याच्यावरती तुम्हाला काही शंका असतील तर आवर्जून कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका. सेशन कसं वाटलं मला आवर्जून सांगा. ओके, तुमच्या कमेंट्सला मी स्वतः त्याची उत्तरं देणार आहे. ओके, इथंच थांबू आजच्या सत्रात. थँक्यू सो मच.